आपण पाहताय सध्या कराड वार्ता कोयना नवजा आणि महाबळेश्वर या तिन्ही पाणलोट क्षेत्रामध्ये सध्या मुसळधार पाऊस बरसतोय आणि अर्थातच 30 जुलैला कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे। काल जे कोयना धरणाचे दरवाजे होते ते 1 फुटाने उचलण्यात आलेले होते आणि काल पाण्याचा विसर्ग सुरू झालेला होता। मात्र आज धरणाचे जे दरवाजे आहेत ते 3 फुटांनी सध्या उचलण्यात आलेले आहेत आणि एकूणच 10,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग जो आहे तो कोयना नदी पात्रात करण्यात येतो। त्यामुळे आपण पाहताय कराड जवळ सध्या कृष्णा आणि कोयना या दोन नद्यांचा संगम आहे आणि कशा प्रकारे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे पाणी साठ्यात आपण पाहताय मोठी वाढ झाली आहे। हे विशाल जी पात्र आहे कृष्णा आणि कोयना नदीचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं। एकूणच कोयना धरणातून 10,000 क्युसेस तसेच पायथा विद्युतगृहातून 1,000 क्युसेस एकूणच 11,000 क्युसेस पाण्याचा विसर्ग जो आहे तो नदी पात्रात होतोय। जर पावसाचा जोर असाच राहिला तर टप्प्याटप्प्याने पाण्याचा जो विसर्ग आहे तो वाढवण्यात येणार आहे। त्यामुळे ही चिंतेचा विषय आहे, कारण आणखीन 4 दिवस जर मुसळधार पाऊस जर या परिसरात कोसळला कोयना पाणलोट क्षेत्रात तर ही कृष्णा आणि कोयना नदी आहे ती आपलं धोक्याचं पात्र ओलांडू शकतात। प्रशासन देखील अलर्ट झालेलं आहे, प्रशासन सज्ज झालेलं आहे। जर महापुराची जर भीती निर्माण झाली तर नागरिकांना सुरक्षित स्थळी कशा प्रकारे हलवण्यात येणार आहे, सगळ्या उपाययोजना ज्या आहेत ते प्रशासनाकडून तयार आहेत। आपण पाहताय प्रीतिसंगमावर नागरिक देखील मोठ्या प्रमाणावर सध्या येऊ लागलेले आहेत आणि आपल्या नदीचं पात्र आहेत त्याचं सध्या ते चित्रीकरण करीत आहेत। एकूणच आपण पाहताय की एकूणच सध्या आणखीन 4 दिवस जर कोयना पाणलोट क्षेत्रात जर मुसळधार पाऊस बरसला आणि कोयनेतून पाण्याचा जर विसर्ग जर वाढवण्यात आला तर नक्कीच आता आपण पाहताय की एक कृष्णामाईचं मंदिर आहे आणि मंदिराच्या पायऱ्यांना सध्या हे पाणी लागलेलं आहे। जर 4 दिवस पावसाने आणखीन जोर धरला तर नक्कीच ही कृष्णा आणि कोयना नदीचे पात्र आहे ते आपली धोक्याची पातळी ओलांडू शकतात। असलमुल्ला, कराड वार्तासाठी कराडच्या प्रीतिसंगमावर नमस्कार।